नमस्कार, मी आहे अँकर पूजा शर्मा आणि पाहत आहात प्रजाशाहीचा आवाज, जिथे सत्य बोललं जातं आणि प्रश्न सत्तेला विचारले जातात। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर विकास कुठे? असा प्रश्न आता नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचाडा गावात उभा राहिलाय। कारण या गावात पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। गावातील मुख्य विहीर पूर्णपणे गाळानं भरलेली असून त्यात घाण साचलेली दिसत आहे। तरीही संबंधित ग्रामसेवकांकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। गावाशेजारी कयाधू नदी असतानाही नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही। सध्या नळाला येणारे पाणी दूषित असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे। उन्हाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानं महिला व वृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। दरम्यान गावातील अनेक नाल्या गाळानं बुजल्या असून साफसफाई अभावी दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। प्रजाशाहीचा आवाज, न्यूज प्रतिनिधी कृष्णा चोतमल, हदगाव। विकास झालाच नाही, नुसता कागदावर विकास होत आहे। तरी आमची न्यूज शासनापर्यंत पोहोचण्यात यावी। विहीर गाळली, दूषित पाणी आहे, काही लोकांना फिल्टरचं पाणी घडती न घडती, स्वयंपाकाला पाणी वापरायचं आहे, बाकी गावात सगळं दूषित पाणी आहे, स्वयंपाकाला पाणी वापरता येत नाही फिल्टरचं। तर त्याच्यामुळे ते विहिरीचं काम तात्काळ करण्यात यावं आणि सगळी शासनानं समस्या आमच्या मिटवाव्या ही नम्र विनंती। सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलतर्फे समजा आम्ही गाववाल्यातर्फे समजा आपले आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या गावाची दखल घेण्यासाठी इथे आलेले आहात। आज आमच्या गावाच्या तिन्ही बाजूने समजा कयाधू नदीचा वेढा घातलेला आहे। वेढा घातलेला असूनही गावामध्ये आजच्याच कंडिशनला उन्हाळा अजून लागला नाही पाहिजे तसा, तर आज पाणी टंचाई जाणवते। पूर्णपणे विहीर अशी गाळाने माखलेली आहे। गावामध्ये कुठेच नाली नाही, पूर्ण रस्त्यावर पाणी येते, लोकांच्या घरामध्ये पाणी जाते। आज जर गावामध्ये पाणी फिल्टर जर नसलं असतं तर गावामध्ये डेंग्यूची साथ पसरली असते। याला कोण जबाबदार आहे? संबंधित ग्रामसेवक गावामध्ये लक्ष द्यायला तयार नाही। गावामध्ये निधी आलेला आहे, 15 वित्त आयोगाचा जवळपास 6 ते 7 लाख रुपये निधी आलेला आहे। निधी गेला कुठे? या 2 महिन्यामध्ये निधी जमा झालेला आहे ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये। हा निधी गेला कुठे? ह्या जाब विचारण्यासाठी ग्रामसभासुद्धा एकही आतापर्यंत या 5 वर्षामध्ये एकही ग्रामसभा नाही झालेली आहे। आरोग्याशी हे लोक खेळत आहेत, याला जबाबदार कोण? यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या 5 ते 6 दिवसामध्ये जर नदीचा गाळ उपसण्यासाठी जर यांनी पावले उचलली नाही तर येणाऱ्या पुढच्या सोमवारी ग्रामपंचायतला आम्ही ग्रामस्थांच्या वतीने टाळे ठोकणार आहोत। उंचाड्यामध्ये 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी आहे। आमच्या गावाला नदी आहे चौकून, तर 3 दिवसाआड काय येते हे विचारायचं आम्हाला, काही बोलायचं। ग्रामपंचायत कार्यालय उंचाडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बघा, आहे तुम्हाला दाखवतो मी। पाण्याचा वार आहे, त्याच्यामध्ये किती घाण साचलेली आहे तुम्ही दाखवा तुमच्या माध्यमातून। याला जबाबदार कोण आहे? 100% ग्रामसेवकवर कारवाई झाली पाहिजे। गावाला पूर्ण भेटी धरत आहेत। गावामध्ये पाणी 8 दिवसाला पाणी येत आहे। आज अर्ध्या गावाला पाणी नाही, वाड्यावर पाणी पोहोचत नाही आज नळामध्ये।